नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आजारी असल्यामुळे कुठला व्हिडिओ टाकू शकलो नाही. एक 15 दिवस मी नव्हतो. मी प्लॉटकडेही 15 दिवस आलो नव्हतो. तर तुम्ही बघू शकता ह्याला फुटवा किती झाला, ह्याची फुलं किती झालीत. ह्याला 8 दिवस कुठली फवारणीही केली नाही, काहीच नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीमध्ये आपला प्लॉट झाला आहे, घाण झाला आहे आता सध्या. कारण ह्याच्यामध्ये काहीच मेहनत झाली नाही. ह्या 15 दिवसामध्ये काहीच करता आलं नाही मला, मी आजारी असल्यामुळं. हो का, हे आपलं कलम एवढा ही मेन कलम आहे, ही मेन कलम आहे. आणि हे खालून आलेला जंगली काडीचा फुटवा आहे. तर आपल्याला हे कट करावं लागेल. हे 15 दिवसामध्ये एवढं वाढलं मित्रांनो. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की आपण प्लॉटमध्ये रोज सकाळ संध्याकाळ असतो, पण ह्या 15 दिवसामध्ये सकाळी नाही आणि संध्याकाळी नाही आहे. त्याच्यामुळं हे जी सगळी परिस्थिती वेगळी झाली होती मित्रांनो. तर आपण आज एक 4 लाईनी ह्याच्या क्लिअर केल्या त्या, म्हणजे फुटवा बी काढलाय, कळ्या बी काढल्या त्या. कळीची संख्या तर कशी आहे मित्रांनो बघा. का मित्रांनो, 2.5 महिने झाले बरं का या प्लॉटला. 2.5 महिने कंप्लीट होऊन गेले बघा. 2.5 महिने झाले, कंप्लीट नाही झालं, 2.5 महिने झाले आता बरोबर. बघा फुटवा, काही काही वेगळी फुलं आली. तेव्हा एक पाकळी आहे, पाकळी गुलाब आहे. काही काही वेगळी फुलं आलेली आहेत ह्याच्यामध्ये कलमात. आता एखादं मिक्स वेगळं येतच. हां, हे टॉप सिक्रेट आहे, परफेक्ट. बघा हे टॉप सिक्रेट आहे, बघा हे टॉप सिक्रेट आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये, ह्याच्यावर चिकोटा पडला आहे, थ्रिप्स दिसते का तुम्हाला? हे थ्रिप्स आहे. तर ह्याच्या हे 15 दिवस कुठलीच फवारणी याला केलेली नाही. आता ही फवारणी मित्रांनो करावी लागेल. एवढं पुढे गेले हो, असं फुल होतं. हे सुद्धा निम्म्याच्या पुढे गेले. कळीत असतं त्यावेळेस असं असतं हे बघा. कलर कसा आहे मित्रांनो बघा, याचा शायनिंग कशी आहे बघा, शायनिंग कशी आहे बघा, शायनिंग. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता ही आपली बाग लईच घाण झाली आहे. आता ह्याला एक 2 दिवसामध्ये क्लिअर करून टाकतो मित्रांनो. 2 दिवसामध्ये परफेक्टली ह्याचं क्लिअर करून घेतो आणि परत तुम्हाला ह्याचा व्हिडिओ टाकतो एक मी. मध्ये आलेलं गवत हे सगळं क्लिअर करून घेतो. ह्याच्यामध्ये ही वेगळी व्हरायटी आहे, टॉप सिक्रेट मधलीच आहे, येलो कलर आहे. 15 दिवस मी आजारी असल्यामुळं, ह्याच्याकडनं आल्यामुळं एवढी परिस्थिती आहे मित्रांनो 15 दिवसामध्ये बरं का. हे बघा, हे कशा कळ्या झाल्यात बघा. आता काय करायचं आहे, हे सगळी फुलं तोडून टाकायची आहेत. सगळी फुलं तोडायची आणि परत ह्याला फवारण्या, ह्याची खतं वगैरे व्यवस्थापन करून ह्याला 15 दिवसामध्ये बाग पळवायची मित्रांनो. 15 दिवसाच्या चॅलेंजिंगमध्ये आपल्याला ही बाग पूर्णपणे क्लिअर करायची. आता सकाळपासून हे 4 लाईनी फक्त झालेत. हो का, 4 लाईनीमधलं गवत, काळ्या सगळं कट केलंय. माझे 2 पोरं सकाळपासून मेहनत करायला आहेत ह्याच्यामध्ये. आणि जवळपास हे घरच्या घरीच आम्ही हे काम करतो. ह्याला काय कोणी आम्ही मजूर वगैरे लावत नाही. मजुराची परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं आहे बघा हे झाडं. पण म्हणावी अशी मित्रांनो बाग अशी वाढली नाही, किंवा ह्याचं काही झाडं बोलले हो का, काही झाडं कशी झालीत, कमीत कमी सगळी झाडं अशी व्हायला पाहिजे होती. मग काही झाडं व्यवस्थित वाढली नाहीत.
म्हणजे ह्याच्या मागचा अर्थ असा आहे की कुठंतरी कुठल्या तर खताला मी ह्याला कमी पडलो ह्या बागेसाठी. तर मित्रांनो, नक्कीच आपण सुजित भैया ढवळे यांची मदत घेऊ आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्याचं खत व्यवस्थापन करू. आता जवळपास ह्याला 10 दिवस झालं पाणी नाही आहे, कारण डीपी जळाला आहे. तरी पण बाग बऱ्यापैकी छान आहे, म्हणजे समाधानकारक अशी काय गेली नाही वायपटलंय. आणि ह्याची सगळी जी फुलं आहेत ती मित्रांनो, आता ही सगळी फुलं तोडून टाकणार आहोत आम्ही. साधारणपणे तुम्हाला सांगतो, या टॉप सिक्रेटचा जे गुलाब आहे त्याची जी कळी आहे, कळी अशी असताना तोडायची आपल्याला. ही ज्यावेळेस अशी असते त्याच वेळेस तोडायची आहे हिला. आणि ह्याच्यावरती मवा अजून पण आहे मित्रांनो. मवेची फवारणी करून घेणं गरजेचं आहे. हे मवेची घेतो फवारणी करून आज. पूर्ण थ्रिप्स वगैरे जे बी काय असेल त्या थ्रिप्सची फवारणी करून घेतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली बाग आलेली आहे. आणि माफ करावा, हो का कसं फुल आहे बघा. अशा पद्धतीमध्ये हे फुल तोडलं तर मार्केटला जाते. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.